मंडळी नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज पौष कृष्ण दशमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची संवेदनशीलता आणि छत्तीसगडच्या 4 वेठबिगार व्यक्तींची झाली सुटका. पोलिसांच्या कोणत्याही कारवाईत सरकार किंवा सरकारचा कोणताही मंत्री हस्तक्षेप करत नाहीत. शंभूराजे देसाई. आणि 15 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाला कोपरीतील 47 कुटुंबांना निवारा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याशी छत्तीसगड राज्यातील सूरजपूरचे जिल्हाधिकारी रोहित व्यास यांनी संपर्क साधून सूरजपूर येथील श्रीमती राजकुमारी इंद्रपाल सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीस एका ठेकेदाराने मुंबई येथे 4 महिन्यापासून डांबून ठेवले असून जबरदस्तीने काम करून घेत आहेत अशी माहिती दिली आणि संबंधित वेठबिगार व्यक्तींच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्यात आदिवासी विकास अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांचेही जिल्हा प्रशासनास मोठे सहकार्य मिळाले. माहिती प्राप्त होताच या प्रकरणाची अतिशय संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सर्वप्रथम मुरबाड तहसीलदार संदीप आवारे आणि संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत प्राथमिक माहितीनुसार मुरबाड परिसरात शोध सुरू केला, परंतु शोध लागत नव्हता. पुन्हा अधिक प्रयत्न सुरू केल्यानंतर मोबाईल लोकेशननुसार त्या व्यक्ती पडघा परिसराकडे स्थलांतरित होत असल्याचे लक्षात आले. थोडाही वेळ न दवडता जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले, पडघा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार यांना याबाबत तातडीने शहानिशा करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने प्रत्यक्ष शोध मोहीम सुरू केली. कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने त्या व्यक्तींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी चंग बांधला होता की कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर या व्यक्तींची सुटका करायची. त्यानुसार महसूल अधिकारी आणि पोलिसांनी पडघा परिसरात वेगवेगळ्या भागात आपली शोध पथके पाठविली. ज्या ज्या भागात बोरवेलची कामे सुरू होती त्यांची माहिती मिळवली. संबंधितांचे फोन लोकेशन पडताळून पाहिले. शेवटी या सर्व प्रयत्नांती नेमकी जागा शोधण्यात यश आले. त्या ठिकाणी इंद्रपाल सिंग ही व्यक्ती काम करताना आढळली. त्याची विचारपूस करताना तो आणि त्याचे इतर साथीदार विकेश सिंग आणि मनोज राम हे ठेकेदार मालक कविन मनिवेल यांच्याकडे बोरवेल आणि विद्युत अर्थिंगच्या कामासाठी खड्डे खोदण्याचे काम करतात असे समजले. त्यांनी सांगितले की मालकाने त्यांना 4 महिन्यांपासून पगारही दिलेला नाही आणि पगाराचे पैसे मागितले असता पैसे न देता त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करून बळजबरीने खड्डे खणण्याचे काम करून घेतले जात आहे. आम्ही आमच्या घरी जातो असे सांगितल्यानंतरही आम्हाला घरीही जाऊ न देता आमच्याकडनं जबरदस्ती काम करून घेतले जात आहे. ठेकेदार मालक कविन मनिवेल हे तामिळनाडूचे रहिवासी असल्याची, त्याचप्रमाणे मनुष्यबळ पुरवणारा एजंट शर्मा हा मध्य प्रदेश राज्यातल्या असल्याची माहिती मिळाली. ही संपूर्ण बाब वेठबिगार कायद्याअंतर्गत कारवाईस पात्र असल्याची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी शिंगारे यांच्या निर्देशाप्रमाणे वेठबिगार अधिनियम 1976 चे कलम 16, 17 आणि 18 प्रमाणे बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अन्वये पडघा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून सर्व वेठबिगारांना मुक्त करण्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू आहे. अशा प्रकारे छत्तीसगड, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या 4 राज्यांशी संबंधित असलेल्या या यशस्वी कारवाईबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचे सूरजपूर जिल्हाधिकारी व्यास यांनी विशेष आभार मानले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आयोजित 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराजे देसाई उपस्थित राहिले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी
आणि हृदय शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 150 आणि एकूण 600 मुलांची शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन शंभूराजे देसाईंनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. वाढदिवसाचे औचित्य साधून विधायक उपक्रम राबविण्याचा आदर्श एकनाथ शिंदेंनी घालून दिला आहे. हे शिबिर त्या विधायक विचाराचा भाग असून त्यामुळे गरजूंना आवश्यक ती सुविधा उपलब्ध होईल याचा आनंद आहे, अशी भावना शंभूराज देसाईंनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, शहाजी बापू पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय पथकातील डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या प्रयत्नाने रेल्वे प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत असतात. नुकताच फलाट क्रमांक 1 वर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन डिलक्स टॉयलेट उभारण्यात आले होते. त्याचं खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शिवसेना पदाधिकारी आणि ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार राजन विचारे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे प्रत्येक फलाटावर महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी केली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक 1 वर 18 लाख रुपये खर्च करून वॉटरलेस आणि ओडरलेस अशा नवीन डिलक्स टॉयलेटची उभारणी केली आहे. त्यामध्ये युरिनल 12, WC3 आणि महिलांकरता WC3 अशी सुविधा असणार आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. डोंबिवली क्रीडा संकुलात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने खासदार क्रीडा संग्रामाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा संग्रामात कुस्ती, कबड्डी, स्विमिंग, फुटबॉल अशा अनेक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. या क्रीडा संग्रामाची सुरुवात सुप्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली केसरी छोटा गणी या दोघांमधल्या कुस्तीने झाली. या कुस्तीत सिकंदर शेखने 2 मिनिटं 56 सेकंदात 10-0 गुणांनी छोटा गणीला चितपट केलं. दुसरीकडे सुप्रसिद्ध महिला कुस्तीपटू वैष्णवी पाटील विरुद्ध साताऱ्याची गोल्ड मेडलिस्ट शिवांजली शिंदे यांच्या कुस्तीत अवघ्या 2 मिनिटात वैष्णवी पाटील हिने शिवांजलीला चितपट केले आहे. पोलिसांच्या कोणत्याही कारवाईत सरकार किंवा सरकारचा कोणताही मंत्री हस्तक्षेप करत नाही, असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. गणपत गायकवाड हल्ला प्रकरणातल्या महेश गायकवाड यांची भेट घेण्याकरता शंभूराज देसाई ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. महेश गायकवाड यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ठेवले आहे. शस्त्रक्रिया पूर्ण झाली असली तरी काळजी करण्यासारखी थोडी परिस्थिती आहे. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. आपण प्रार्थना करूया, ते निश्चितच यातून बाहेर येतील आणि उपचाराला प्रतिसाद देतील. त्यांना पाहिले पण बोलता आले नाही आणि जास्त वेळ थांबता आले नाही. डॉक्टर म्हणाले की त्यांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या कोणत्याही कारवाईत सरकार किंवा सरकारचा कोणताही मंत्री हस्तक्षेप करत नाहीत, असंही शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलं. BSVP योजनेमध्ये आवश्यक कागदपत्रे असूनही महापालिकेने अपात्र ठरविलेल्या कोपरीतील 47 कुटुंबांना अखेर
तब्बल 15 वर्षानंतर निवारा मिळाला आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी घरांसाठीची लढाई जिंकली असून रेंटल हाऊसिंगमधील घराची कागदपत्रे नुकतीच मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ठाणे महापालिकेकडून कोपऱ्यातल्या सिद्धार्थनगर येथे BSVP योजना राबविण्यात येत होती. या घरांसाठी रहिवाशांकडून 15 महिन्यांपासून प्रतीक्षा केली जात होती. या इमारतींमध्ये घर प्रदान करण्यासाठी 10 महिन्यांपूर्वी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 86 कुटुंबांची लॉटरी काढण्यात आली होती. मात्र सर्व आवश्यक कागदपत्रे असूनही 47 कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर या रहिवाशांच्या मदतीला भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण धावून गेले. त्यांनी महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर महापालिकेकडून पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार 6 महिन्यांपूर्वी सर्व रहिवाशांनी पुन्हा कागदपत्रे जमा केली. त्यानंतर या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी भरत चव्हाण यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधत सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या. त्यानंतर सध्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल हाऊसिंगमध्ये घर देण्याचे मान्य करण्यात आले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची संवेदनशीलता आणि छत्तीसगडच्या 4 वेठबिगार व्यक्तींची झाली सुटका. पोलिसांच्या कोणत्याही कारवाईत सरकार किंवा सरकारचा कोणताही मंत्री हस्तक्षेप करत नाही. शंभूराजे देसाई. आणि 15 वर्षांच्या संघर्षानंतर मिळाला कोपऱ्यातील 47 कुटुंबांना निवारा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.